महाराव म्हणती ज्ञानदेव तुम्हाईसे मज पामराये काय तोरपण पायीची वाहन पायी बरी ब्रह्मादिक जेथे तुम्हा ओळगणे इतर तुळणे काय पुढे मज पामराये काय थोरपण पायीची वाहन पायी बरी तुका म्हणे नो युक्तीची खोली म्हणून ठेविली पाय डोही मज पामराये काय तोरपण पायीची वाहन पायी बरी पांडुरंगा करू पांडुरंगा हरी पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदाम्भोज तेजस्फुरदिक्प्रदेशं विधीन्द्रादिदेवै सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम् ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती आता हृदय हे आपले चौफाळुनिया भले वरी पैसा पावले श्री गुरुची
हरी ज्ञानियांचा राजा गुरु महाराज म्हणती ज्ञानदेव तुम्हाईसे मज पामरा हे काय थोरपण पायीची वाहन पायी बरी प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडला अभंग श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबरा यांचा चार चरणाचा आणि संत श्रेष्ठ ज्ञानोबरा यांचं वर्णन करणारा आहे. विठाला विठाला अभंगावर बोलण्या अगोदर अल्पसा परिहार द्यायचा तो म्हणजे असा, आपल्या या मौजे एक रुका या आपल्या गावामध्ये गेल्या 4-5 वर्षापासून सुरू असणारा हा अखंड हरिनाम सप्ताह आणि ह्या सप्ताहातील आज कितव्या दिवशी 6व्या क्रमांकाची सेवा माझ्याकडे आलेली आहे. सद्गुरु मोतीराम महाराज, गुरुवर्य मारुती महाराज, सर्व साधू संतांच्या भगवान श्री पंढरीनाथाच्या कृपा आशीर्वादाने श्रीमद भागवत कथा, ज्ञान यज्ञ तसेच ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण या ठिकाणी मोठ्या उत्साहाने प्रतिवर्ष आपण करत आहात. सर्व गावकरी मंडळींना महाराज उत्साहात कार्यक्रम करतात दरवर्षी. गेल्या वर्षी जर आमचं येणं झालं नाही, तांबे महाराजांनी फोन केलता, फोन आला होता, पण काहीतरी अडचण असल्यामुळे गेल्या वर्षी या ठिकाणी येणं झालं नाही. ह्या वर्षी पुन्हा एकदा तुम्हा सर्वांच्या दर्शनाचा योग या ठिकाणी आलेला आहे. विठाला विठाला ह्या कीर्तनासाठी करता महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध असणारे गायनाचार्य, मृदंगाचार्य, त्याच्यामध्ये सर्व आमचे परम मित्रच आहेत महाराज. आमचे गोविंद महाराज हे आम्ही सोबत शिकलेलो आहेत गोपी काकाकडे बरं काय. गोविंद महाराज आहेत, तसेच आमचे विश्वजित महाराज आहेत. गोड असा मृदंग दोन्ही मृदंग वादकांनी वाजवला. दोन्ही गायकांनी खूप सुंदर अशी चाल म्हणली. कानेगावकर मामा वा, मनाने टाळ्या वाजल्या हे कळते म्हणलं गाव चांगलं आहे बरं काय. काही लोकांना सांगावं लागले टाळ्या वाजवा टाळ्या वाजवा. मनानं कळायला म्हणल्यावर तांबे महाराज हुशार झाले. माणसं 4 वर्षात हुशार झाले. काही 50-60 वर्ष झाले, पण त्याला सांगावं लागतंय टाळ्या वाजवा, विठ्ठल विठ्ठल म्हणा, तरी सुद्धा म्हणत नाही. असे काही सप्ते पण तुम्हाला कळते म्हणाला. गोड अशी चाल म्हणली आमचे समाधान महाराज, श्री कळसकर महाराज, आमचे कृष्णा महाराज आहेत, राहुल महाराज आहेत आणि आमचे तांबे महाराज. तांबे महाराजांनी संपर्क केला. दरवर्षी ते संपर्क आपल्या भागाचं नाही, आपल्या गावचं रत्न आहे महाराज तांबे महाराज. म्हणजे महाराजांनी संपर्क केला. तुम्हा सर्व श्रोते मायबाप सज्जनांचा दर्शनाचा योग आला. सर्वांची नावं घेतलेली आहेत. आता श्रोते मंडळीचं नाव घेणार आहे, पण मी असं नाही घेणार. आता उखाणा घेणार आहे. हा, नंबर 1 उखाणा घेतो बरं काय. सगळे ऐका. घेऊ का उखाण्यात? कसं करू गोविंद महाराज? हा, घेऊ का? उखाणा येत नाही, खरंच येत नाही. उखाण्यात नाही ज्ञानोबराची ओवी सांगतो. ओवी सांग, उखाणे पुखाणे आपण आता उखाणे कीर्तन ऐकावं. उगत तुम्ही बोलले की हा असं नाही, उखाण्यात नाही घेत. म्हणून वक्ता तो वक्ता नो हे श्रोते नवीन. काय ज्ञानोबरांनी ओव्या लिहिल्यात महाराज. काय कीर्तनात उखाणे सांगण्याची गरज आहे तांबे महाराज. एवढ्याच चांगल्या ओव्या असताना. आओ चंद्रकांतू द्रवता की रहोय, परी हे हातवटी चंद्रिकीचा आहे. म्हणून वक्ता तो वक्ता नो हे श्रोते नवीन. काय ज्ञानोबरांनी सांगितलं. अहो तुम्ही म्हणजे साक्षात प्रभू, तुम्ही महेशाची मूर्ती. मी दुबळा अर्चितसे भक्ती. म्हणून बोल जरी गंगावती, तरी स्वीकाराल की विठाला. गोड अशी साऊंड सिस्टीम आहे आमच्या पिंटू दाजीची ताडकळसची. वा, किरण साऊंड सिस्टीम बरोबर आहे की. कुठे गेली पिंटू? जरा तानपुऱ्याचा आवाज द्या. तेच नाव माहित नाही. जयराम. वा, जयराम तांगडे. छान छान. हरी. आज ज्ञानोबरा यांचा
तुकोबारायांचा अभंग निवडलेला आहे, पण ज्ञानोबारायांचं वर्णन करणार आहे. का बरं अभंग निवडला? तुम्हा सर्वांना माहिती आहे की आज कोणता वार आहे हो? गुरुवार आहे. आणि आपल्या पूर्वसूंनी म्हणजे सद्गुरु मोतीराम महाराज, गुरुवरे मारुती महाराजांची अशी आपली परंपरा आहे की गुरुवार असला म्हणजे कुणाचा अभंग? ज्ञानेश्वर महाराजांचं वर्णन करणारा निवडला पाहिजे. आपल्या भागातल्या कीर्तनकारांना बंधन आहे, पश्चिम महाराष्ट्रातल्या काही बंधन सर्वांसाठी आहेत. पहिल्या दिवशी नामपर अभंग घ्यावा हे सगळ्या महाराष्ट्रामध्ये आहे. शेवटच्या दिवशी काल्याचा अभंग घ्यावा हे सगळीकडे आहे. शेवटच्या आदल्या दिवशी मागणीपर अभंग घ्यावा हे सर्व महाराष्ट्रामध्ये आहे. पण आपल्या मराठवाड्यामध्ये किंबहुना आपल्या परभणी जिल्ह्यामध्ये अशी एक प्रथा आहे, असा एक वेगळा नियम आहे की गुरुवार असला म्हणजे आपण काय करत असतो? ज्ञानोबारायांचं वर्णन करणारा अभंग घेत असतो. विठाला म्हणून वाटणी लक्षात आलं तांबे महाराज. आज सहज विचारलं भागवतला, मला आज कुठला वार आहे? गुरुवार आहे. गुरुवार म्हणल्यावर म्हणलं अभंग बदलावा लागतो. रोजचा अभंग जमत नाही, नाहीतर तसा फिक्स असते माझा, ते कसा जमत? होय, जमत नाही. आज अभंग घ्यायचा म्हणजे आज ज्ञानेश्वर महाराजांचं वर्णन करणारा घ्यायचं. का बरं ज्ञानोबारायांचं वर्णन करायचं? का आपल्या सद्गुरु मोतीराम महाराजांनी, गुरुवर्य मारुती महाराजांनी असा नियम काढला असेल की जे इतरत्र महाराष्ट्रामध्ये नाही? कारण का ज्ञानोबारायांचं वर्णन का करायचं आहे का? तर ज्ञानोबाराय म्हणजे वारकरी संप्रदायाचा पाया आहे. पायाचं स्थान जर आपण कोणाला देत असू, वारकरी संप्रदाय जर उभा कोणी केला असेल तर कोणी केला? ज्ञानोबारायांनी केला. ज्ञान देवेरची रचिला पाया उभारिले देवालया. ज्ञानोबारायांनी या वारकरी संप्रदायाचा पाया रचला. माय बापांनो, जगद्गुरु तुकोबारायांनी या वारकरी संप्रदायावर कळस चढविला. जनार्दन एकनाथ खांब दिला भागवत. खांब झाले, पण काय असतं? खांबाला कळसाला महत्व असतं, पण त्याच्या आधी इमारत कशावर उभी असते? पायावर. अहो, गेली 700 वर्ष झालं ज्ञानोबारायांची ही इमारत महाराज ढळत नाही. का? ज्ञानोबारायांचा पायाच मजबूत आहे ना महाराज. ह्या संप्रदायाचा पायाच मजबूत आहे. ज्या ज्या संप्रदाय काय झालं, 700 वर्षापासून महाराष्ट्रामध्ये अनेक संप्रदाय आले, आपल्या देशामध्ये अनेक संप्रदाय आले, पण राहुल महाराज ते टिकले नाही. का? कारण त्याचा पाया बरोबर नव्हता. का पाया बरोबर नव्हता? कारण त्याचा पाऊल कुठेतरी वाकडं पडला असेल. पण ज्ञानोबाराय तुकोबारायांच्या इमारतीचा पाया आजही महाराज डगमगत नाही. अशी इमारत किती ह्या संप्रदायावर संकट आले, काही काही येऊन गेले, पण संप्रदाय अजून डळमळला नाही. का? कारण पाया मजबूत आहे. घर बांधायचं म्हणल्यावर काय लागतं? मजबूत पाया मजबूत लागतो महाराज. काही काही माणसं घर बांधत असताना तांबे महाराज एकदाच बांधत नाही, आधी पाया पक्का करून घेतात. त्याला म्हणलं ना, का हो 2 वर्ष झालं तसं ठरलं नाही, म्हणले एकदा पायाच पक्का करून घेतला चांगला मजबूत, आता इथून पुढे जसा पैसा येईल तसं तसं हळूहळू बांधू. म्हणजे महत्वाचं काय असते? पाया असते. तसा संप्रदायाचा पाया म्हणजे ज्ञानोबाराय आहे, आणि म्हणून ज्ञानोबारायांचं वर्णन करतात. विठाला
काय असतं, आपण एकदा घर बांधलं की आपल्याला पायाचा संबंध नसतो. पायाला पुन्हा कोणी विचारतं का पाया कसा आहे काय, एकदा ते बुजून टाकलं की झालं, संपला विषय. पण संप्रदाय ज्ञानोबारायांना विसरायला तयार नाही तांबे महाराज. वास्तविक पाहता पाया दिसत नसतो, पण महत्वाची भूमिका ही पायाचीच असते. वारकरी संप्रदाय पायाला विसरत नाही, हे ज्ञानोबाराय तुकोबाराय संत मोतीराम महाराज गुरुवर्य मारुती महाराजांनी जाणलं महाराज. म्हणून आपल्या इकडे हेच घालून दिलं, नियमच घालून दिला की बस गुरुवार म्हणलं की काय करायचं, ज्ञानोबारायांचं वर्णन करणारा अभंग घ्यायचा आणि त्याच्यावर बोलायचं विठाला विठाला. किती ज्ञानोबाराय श्रेष्ठ आहे सांगतोय का. काशीमध्ये एक यज्ञ करायचा होता मला. काशीमध्ये ज्ञानोबारायांच्या आणि नामदेव महाराजांची यात्रा चालू होती. भारत भ्रमण यात्रा नामदेव महाराजांनी तीर्थयात्रा केली. नामदेव महाराज आणि ज्ञानोबाराय दोन संतांनी सोबत तीर्थयात्रा केली. ज्या वेळेस ते काशीमध्ये पोहोचले त्या ठिकाणी एक मुद्गलाचार्य म्हणून महाराज होते. त्यांनी खूप मोठा यज्ञ आयोजित केला होता आणि त्या यज्ञाचा प्रथम पूजेचा मान कोणाला द्यायचा ह्याच्यासाठी त्या ठिकाणी वाद लागला होता. कुणी ब्राह्मण म्हणायचे आम्ही मानकरी आहेत, कुणी म्हणायचे आम्हाला मान द्या, आम्हाला अग्रपूजेचा मान द्या, आम्हाला अग्रपूजेचा मान द्या. पण ते मुद्गलाचार्य महाराजांनी सांगितलं की बाबा तुम्ही वादावाद करू नका, आपण ह्याच्यावरती काहीतरी पर्याय काढू. मग काय केलं, सर्व ब्राह्मण मंडळी त्या ठिकाणी त्या यज्ञाच्या भोवताली उभी केली आणि उभे केल्यानंतर एका हत्तीनीच्या गळ्यामध्ये माळ दिली, त्या सोंडीमध्ये हत्तीनीच्या, आणि सांगितलं की ही हत्तीन ज्याच्या गळ्यात ही माळ टाकेल तो अग्रपूजेचा मानकरी राहील. महाराज त्या हत्तीनीच्या सोंडेमध्ये ती माळ देण्यात आली आणि ज्ञानोबाराय नामदेव महाराज त्या ठिकाणी आलेले आहेत. काशीच्या वेशीपर्यंत येऊन पोचले आणि ज्ञानोबारायांना नेण्याकरता साक्षात काशी विश्वनाथ आले. ज्ञानोबाचा हात प्रेमे धरी विश्वनाथ, ऐसे बोलत चालत दोघे आले गंगेयात. काशी विश्वनाथांनी स्वतः ज्ञानोबारायांच्या हाताला धरलेला आहे आणि धरून ज्ञानोबारायांना गंगेमध्ये नेलं. गंगेचं स्नान करून आले आणि त्या ठिकाणी त्या यज्ञाच्या काय गर्दी आहे, काय चाललंय म्हणून पाहायला गेले तर सगळं कळालं की हे असं असं चाललंय या ठिकाणी. महाराज ती हत्तीन अशी ती माळ घेऊन अशी हळूहळू चालत होती. कोणाला वाटायचं माझ्या गळ्यात घालती, कोणाला वाटायचं माझ्या गळ्यात घालती, पण ती हत्तीन कोणाच्या काही काही जण बळत, पण ती हत्तीन काय माळ घालीन. महाराज ज्या वेळेस ज्ञानोबारायांचं नामदेव महाराजांचं आगमन असं त्या ठिकाणी दिसलं त्यावेळेस ती हत्तीन पळतच निघाली. पळत 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 निघाली आणि ज्ञानोबारायांच्या गळ्यामध्ये हार घातल्या घातल्या महाराज त्या ठिकाणी जय जयकार व्हायला लागला. संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज की जय. असा जय जयकार झाल्यावर महाराज ती जी ब्राह्मण मंडळी होती ते म्हणले अरे 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 कोणाच्या गळ्यात माळ घातली, विचारा आधी ब्राह्मण आहेत का कोण आहेत का विचारा विचारा. विचारला, चौकशी अंती कळालं. म्हणले कोण तुम्ही, सांगितलं आम्ही आळंदीहून आलो असे असे आहेत. म्हणले बरं 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 बरं. म्हणले काय तुमच्या वडिलाचं नाव, म्हणले विठ्ठल पंत. अहो ते संन्यास होऊन पुन्हा ग्रहस्थ आश्रमी झाले, अहो जमणार नाही. म्हणले एवढा मोठा यज्ञ आणि तुम्ही संन्यासीच्या पुराचा असा अग्रपूजेचा मान हे बरोबर वाटतं का. त्या मुद्गलाचार्यांना म्हणायला लागले. ते म्हणले थांबा, जशी काशी विश्वनाथ बुद्धी देतील त्याप्रमाणे करण्यात येईल म्हणले. आणि त्या ठिकाणी महाराज मोठी आकाशवाणी झाली, अग्रपूजेचे मानकरी हेच राहतील हेच राहतील हेच राहतील. जसे आपले देवेंद्र फडणवीस म्हणून लागले मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन पुन्हा येईन, तसं त्या ठिकाणी ती आकाशवाणी झाली. महाराज हेच राहतील म्हणले अग्रपूजेचे मानकरी. म्हणले नाही नाही, ह्यांनाच अग्रपूजेचा मानकरी करा. त्यावेळेस त्या मुद्गलाचार्य महाराजांनी एक मोत्याचा तुरा ज्ञानोबारायांच्या फेट्यात लावला. महाराज तो फोटो तुम्ही बघताय का, तिथे ती लोंबलेली मणी दिसेल का, असं प्रत्येक फोटोवर असते. हा काशीमध्ये झालेला ज्ञानोबारायांचा मोठेपणा आहे. विठाला स्वतः भगवंतानी ज्ञानोबारायांचा मोठेपणा वर्णन केलेला आहे. तुम्ही आम्ही कोण करणार, म्हणून जगद्गुरु तुकोबाराय आज ज्ञानोबारायांचं वर्णन करतात. पण काय प्रत्येक अभंगाला तांबे महाराज काहीतरी भूमिका असते. तशी आजच्या अभंगाला भूमिका आहे. एक बीड प्रांतातला एक कुणीतरी ब्राह्मण, त्याच्या काही इच्छा होत्या. महाराज काही इच्छा होत्या, त्याची अशी इच्छा होती की आपल्याला कष्ट न करता धन मिळावं आणि अभ्यास न करता ज्ञान मिळावं, अशी इच्छा.
म्हणजे काय झाले आजकाल माहिती आहे का महाराज, ते आमचे राऊत महाराज नेहमी सांगत असतात, समाजाची एक अशी मनाची एक अशी अवस्था बनली तांबे महाराज की माणसाला असं वाटायले कमी कष्टामध्ये जास्त धन आपल्याला कसं मिळत ह्याचा विचार करायला. आपण तरी असा विचार करतो, पण त्या ब्राह्मणाने आता असा विचार केला की मला कष्टच नको, कष्ट नाही पाहिजे, धन मिळालं पाहिजे आणि अभ्यास न करता ज्ञान मिळालं पाहिजे. आता ही गोष्ट शक्य आहे का हो? हा, शक्य नाही. बरं ज्ञान मिळवायचं काय नाही, पण ती वय झालेलं होतं 65, तरी ज्ञानाची इच्छा. बरं कुणाकडे जायचं? आले ज्ञानोबारायांकडे. ज्ञानोबारायांच्या दारामध्ये धरणं धरून बसले. ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा ओम नमो श्री ज्ञानेश्वरा. असं ध्यान त्या धरणेकऱ्यानं धरलं. काय असते? देवापुढे किंवा संतापुढे ज्यावेळेस आपण एकवटून त्या ठिकाणी साधना करत असतो त्यावेळेस प्रसन्न होतो. बरं काय? एकवटोनी जे क्षणी अनुसरले गा माझी वाणी, तेव्हाची तयाची चिंतवनी मजची पडली. ज्ञानोबाराय सांगतात, ज्यावेळेस तुम्ही संतांपुढे तुमचं एखादं काम होत नसेल पण एकवटून सांगितली साधना, एखादी संत देव कधी प्रसन्न होतो? कधी आपल्याला देवाला आपली चिंता लागत असते तर साधना तशी केल्यावर एकवटोनी जय क्षणी अनुसरले गा माझी वाणी. आपण सुद्धा परमार्थ करत असतो पण आपलं सगळं घरदार बघून करत असतो, म्हणून देव सुद्धा आपल्याकडे लक्ष देत नाही. गोविंद महाराज आपलं कसं असते, सगळं लेकर बाळ खेळून वेळ उरला तर मग देव असते आपला. आणि खरंच जर आपल्याला काम असलं असतं तर कीर्तनाला आले असते का माणसं? रिकाम कोण आहे महाराज कीर्तनाला याला? म्हणजे इथं आलेली रिकाम तिकडे आहेत का? असं बी नाही बरं काय, तसं नाही. वेळ काढून, वेळातला वेळ काढून या ठिकाणी तुम्ही आलात. पण काही काही माणसाला एवढा वेळ आहे महाराज, त्याला घरीही काम नाही दारीही काम नाही तरी ते इकडे येत नाही. विठाला विठाला. ज्ञानोबाराय त्याला प्रसन्न झाले महाराज, त्या धरणेकऱ्याला प्रसन्न झाले आणि सांगितलं की बाबा तुझ्या ज्या इच्छा आहेत, तुझ्या ज्या आकांक्षा आहेत त्या मी पूर्ण करू शकतो नाही असं नाही, पण आता ही कोर्ट इथलं बंद आहे. तुझ्या आकांक्षी इच्छा काय असेल त्या पूर्ण होतील, पण तुम्हाला देहूला जावं लागेल. देहूकडे महाराज तो निघाला आणि देहू मध्ये गेल्यानंतर विचारलं का हो इथं तुकाराम महाराजांचे, तुकाराम नावाचे कोणीतरी संत आहेत म्हणे, त्यांना आम्हाला भेटायचंय. तुकोबारायांच्या घरी ज्यावेळेस गेले त्यावेळेस तुकोबाराय घरी नव्हते. विचारलं तुकाराम महाराजांचं घर हेच का? आतून आवाज आला, हो हेच आहे घर. म्हणले आहेत का घरी महाराज? नाही. सांगितलं महाराज घरी नाहीत. कुठे गेलेत? म्हणले भजन करायला गेलेत. भजन करायला गेलेत? कुठे गेलेत? आता कुठं सांगावं महाराज? जिजाऊ साहेब महाराजाला रोजच विचारायचे की महाराज अहो तुम्ही कुठं भजनाला जाता ते तरी सांगून जात जा. कोणी येतंय विचारते, कधी आम्हाला रोज भाकरी घेऊन तुमची यावं लागतंय. निदान तुम्ही भजन करत जा पण आम्हाला सांगून जा म्हटले की तुम्ही कुठं जाता. त्यावेळेस जिजाबाई साहेबांना तुकोबारायने सांगितलं की आगावले मी कुठं जातोय? म्हणली मलाच कळत नाही. असो आईसा कोठे आठवची नाही, हो देहीच विदेही भोगुदशा. तुकोबारायांचं जीवन होतं महाराज. महाराज म्हणले आम्ही कुठं जातो आम्हालाच कळत नाही. आता आम्ही कुठं जातो हे सगळ्या जगाला माहित असतं, कारण आमचं इथं कीर्तन म्हणलं की आम्ही आधी स्टेटस ठेवून येतो, आज आमची 1 रुपयाला सेवा आहे असं स्टेटस ठेवूनच येतो. म्हणजे सगळ्यांना माहित असतं की हे महाराज कुठं चालले. तसं तुकाराम महाराजाचं कळतच नव्हतं कुठं चालले. राहुल महाराज खरंय का? बरोबर आहे, पण उद्या कुठं जाणार आहे ते बी कळतं. पण आज सेवा झाली, आज एकदा स्टेटस ठेवायचं, आजची सेवा इथं, परत उद्या एकदा स्टेटस ठेवायचा, रात्री झालेली कीर्तन सेवा. ते पॉम्पलेट जेव्हा काढून पाठवत असतात तेव्हा महिन्याने येणारी सेवा. आधीपासूनच सगळी तयारी असते. म्हणजे आमचं रोज कुठं आम्ही जातोय, कुठं जाऊन भजन करतोय हे माहित आहे. पण तुकाराम महाराज कुठं जाऊन भजन करत होते कळतच नव्हतं मला. विठाला विठाला. महाराज त्या धरणेकऱ्याला आई साहेबांनी सांगितलं की महाराज जा. देहूच्या बाहेर गेल्यानंतर 3 वाटा 3 डोंगराकडे जातात आणि ज्या वाटेत कान लावून बघा म्हणले, वाटेला गेल्यानंतर कान लावून बघा, जी वाट विठ्ठल विठ्ठल म्हणून त्या मार्गाने गेलेले. धरणेकऱ्याला वाटलं बापरे एवढा मोठा अधिकार आला महाराज. खरंच कान लावून बघितला तर भंडाऱ्या डोंगरावरली वाट दिसली.
तो भंडारा डोंगरावर गेला आणि महाराज ज्या ठिकाणी भजन करीत बसले होते त्या ठिकाणची स्थिती महाराज त्याला दिसली. काय स्थिती हो? ज्या आता मला सांगा, इथं आपलं एवढं सिस्टीम सुंदर आहे, स्वरात भजन चालू आहे, तर लोक टवकारून ऐकायलेत, म्हणजे एवढे मंत्रमुग्ध झाल्यासारखे झालेत, कानवरी करून ऐकायलेत. साक्षात जगद्गुरु तुकोबाराय ज्यावेळेस अष्टसात्विक भाव असतात त्यावेळेस भजन करीत असतात, तिथं काय स्थिती असं हा तशी स्थिती बघा रामायणामध्ये आज स्थिती आहे. सांगितले की ज्या वेळेस हनुमंतराय लंकेमध्ये गेले, अशोक वाटिकेमध्ये गेले आणि ज्यावेळेस पहिल्यांदा सीताई साहेबाला पाहिलं तर तिथली महाराज काय स्थिती होती ती वर्णन केली बघा त्या ओळीमध्ये. जेथ सीतेची वसई घडे तेथ राम नाम स्मरती झाडे. ज्या ठिकाणी सीताई साहेब बसल्या होत्या त्याच्या अवतीभोवती सर्व झाड सुद्धा राम राम म्हणत होते, झाड सुद्धा काय म्हणत होते? राम राम म्हणत होते. तशी जगद्गुरु तुकोबारायांची स्थिती होती. जगद्गुरु तुकोबाराय ज्या ठिकाणी बसले होते त्या ठिकाणी सुद्धा स्थिती अशीच होती. पक्षी सुस्वरे आळवीती वृक्षवल्ली आम्हा सोये. पक्षी सुस्वरे आळवीती वृक्षवल्ली आम्हा सोये. महाराजांचं भजन चालू आहे. महाराजांसोबत ते पक्षी सुद्धा भजन करणारे बघितले. महाराज पहिल्यांदा तर त्याला वाटू लागलं विक्षेप नकोच, पण किती वेळ थांबायचं. ज्यावेळेस घेतलं महाराजांचं दर्शन घेतलं, श्री संतांची माता चरणावरी, महाराज असं काम आहे तुमच्याकडं आणि मला ज्ञानोबारायांनी तुमच्याकडे पाठवलं ह्या कामाकरता म्हणल्यानंतर जगद्गुरु तुकोबारायांनी महाराज डोळ्यामध्ये पाणी आलं. म्हणले महाराज काय माझा अधिकार? ज्यांनी तुम्हाला माझ्याकडे पाठवले त्यांचा अधिकार कमी आहे का? बरं तुम्ही कशासाठी आलात? म्हणले महाराज काही नाही, माझं एकच काम आहे की मला असं वाटतंय की मला काही कष्ट न करता मला धन मिळालं पाहिजे आणि काही अभ्यास न करता कुठं न जाता ज्ञान मिळालं पाहिजे. एवढ्याच माझ्या दोन इच्छा आहेत, त्या तुम्ही पूर्ण करा. म्हणल्यावर ज्ञानोबाराय म्हणले अरे वेड्या, ज्यांच्याकडून तू माझ्याकडे आलास त्यांच्याकडे धनाला सुद्धा काही कमी नाही, कारण का त्यांच्या दारामध्ये सोन्याचा पिंपळ आहे. म्हणले महाराज हा जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ, अरे बाबा ज्यांच्याकडून तू माझ्याकडे धनाची अपेक्षेने आलास त्या ज्ञानोबारायांकडे धनाला काय कमी आहे? त्यांच्या दारामध्ये सोन्याचा पिंपळ आहे. जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ, जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ. ज्यांच्या दारामध्ये सोन्याचा पिंपळ आहे तिथं धनाला काय कमी असेल का? अहो मग तुम्ही इकडे कशाला आले? म्हणले महाराज धन पाहिजे असं नाही, मला ज्ञान सुद्धा पाहिजे. ज्ञान पाहिजे म्हणजे धनही पाहिजे, ज्ञान पाहिजे. हो महाराज मला धनही पाहिजे. अरे वेड्या, ज्यांच्याकडून तू माझ्याकडे आलास ते ज्ञानियांचे राजे आहे.
ज्ञानियांचा राजा गुरु माराव, म्हणती ज्ञानदेव तुम्हाईसे. ज्ञानोबराय जगद्गुरु तुकोबरायांनी महाराज आळंदीकडे आपलं तोंड केलेलं आहे आणि हात जोडले. जगद्गुरु तुकोबरायांच्या डोळ्यात पाणी आहे. महाराज म्हणतात, माऊली काय की तुमचा अधिकार, मी ह्यांना ज्ञान देऊ, मी ह्यांना धन देऊ, मी ह्यांना ज्ञान देऊ, तुमच्याकडे काय ज्ञानाची कमी आहे? तुम्ही ज्ञानियांचे राजे आहात. ज्ञानियांचा राजा गुरु महाराव, म्हणती ज्ञानदेव तुम्हाईसे. तुम्हाला ज्ञानी कोण म्हणतं? तुमच्यासारख्या लोकांनीच तुम्हाला ज्ञानी ठरवलेलं आहे. म्हणजे कोण? जे ज्ञानोबरायांचे अधिकारी आहेत, ज्ञानोबरायांसारखेच अधिकारी आहेत, तेवढा अधिकार ज्ञानोबरायांसारखा आहे, ते लोक तुम्हाला ज्ञानी म्हणतात. गैरादी माणसानं म्हणून जर म्हणलं लई कीर्तन चांगलं झालं, त्याच्यात काय फायदा आहे? जे रोज पिऊन पडते ते म्हणू लागलं, रात्रचा महाराज कायच लावला होता बा, म्हणला भलताच भारी होता. अरे कोण सांगावं लावला होता? काही माणसं म्हणतात आमच्या गावात आज कीर्तना लय चांगला महाराज लावला, जसा सोयाबीन काढायला लावला. अरे लावला होता ही काय पद्धत आहे का काय? माणसं लई ना नीट बोलत नसतात महाराज मागा का? ज्ञानोबराय ऐका, कोण म्हणावं शहाण्या माणसानं शहाण्या माणसाला शिकवणं. येड्यानं जर बघा, 4 येड्यानं शहाण्या म्हणण्यापेक्षा एका शहाण्यानं शहाणा म्हण. ज्ञानोबराय ज्ञानियांचा राजा गुरु महाराव, म्हणती ज्ञानदेव तुम्हाईसे. तुमच्या योग्यतेचे लोक तुम्हाला ज्ञानी म्हणतात, तुमच्या योग्यतेचे, गैरादी नाही. येडे लोक ज्ञानी म्हणत नाहीत. येडे लोक म्हणत नाहीत हे लय चांगला कीर्तन करायचं. चांगला कीर्तनकार, चांगले कीर्तनकार तुम्हाला चांगला कीर्तनकार म्हणतात. चांगल्यानं चांगलं म्हणलं पाहिजे महाराज. तसं ज्ञानोबराय तुम्हाला कोण म्हणते? तुम्हा आईसे लोक तुम्हा ज्ञानियांचा राजा गुरु महाराव, म्हणती ज्ञानदेव तुम्हाईसे. तुमच्यासारखे म्हणतात ज्ञानियांचा राजा. ज्ञानियांचे राजे कसे आहे का? काही लोक, काही मंडलिक राजे आहेत. मंडलिक राजे म्हणजे मंडल कशाला म्हणतात? जिल्ह्याला मंडल म्हणतात बरं काय. काही जिल्ह्याचे राजे असतात, काही राज्याचे राजे असतात. जसं आता आपल्या राज्याचे कोण आहे समजा राजे जर ठरवायचं झालं तर कोणाला ठरवता येईल? फडणवीस साहेबांना म्हणता येईल की मुख्यमंत्री आपल्या राज्याचे राजे आहेत. आणि मेरे प्यारे देशवासी म्हणलं की मग ते आपल्या देशाचे राजे आहेत. हे लोकांचे राजे झाले. पण काही भूपती आहेत, भू लोकांचे राजे आहेत. भू लोक म्हणजे पहिल्या काळात महाराज काही जमिनी, पहिल्या काळात 100 200 लोक एक जमिनी होत्या माणसाला, म्हणून ते भूपती होते, त्यांना ती जमिनीचे राजे. पण ज्ञानोबराय असे राजे नाहीत बरं काय. हेच किरकोळ राजे झाले समजा, असे राजे तसे राजे. ज्ञानी यांचे राजे आहेत. निस्ते ज्ञानी यांचे राजे नाहीत, तर कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती सम्राट आहेत. की ज्ञानोबरायांसारखे राजेच नाहीत महाराज ज्ञानी यांचे. बघा सम्राट कोणाला म्हणायचं? की कमीत आता तर सगळी सम्राट झाली. मृदंग सम्राट, गायन सम्राट. महाराज गोविंद महाराज लईच अवघड झाले हो. लोक कोणाला म्हणायचे? हे भजन सम्राट, ज्यानं कवाच भजन केलं नाही ते सुद्धा भजन सम्राट. ऐका आता असे भजन सम्राट कोणाला म्हणायचं? कमीत कमी त्या देशामध्ये तरी त्याच्यासारखा दुसरा कोणी नसावा, त्याला म्हणायचं काय? सम्राट. इथं महाराज काय लय अवघड झालं. जाऊ द्या. सम्राट ज्ञानोबराय सम्राट आहेत, पण कोणाचे? ज्ञानी यांचे सम्राट आहेत. ह्या देशामध्ये ज्ञानोबरायांसारखा ज्ञानीच नाही महाराज, आता सुद्धा नाही. म्हणून ज्ञानोबराय सम्राट आहेत. एवढंच नाही तर चक्रवर्ती आहेत, चक्रवर्ती राजे आहेत. चक्रवर्ती कशाला म्हणायचं आहे का? चक्र म्हणजे काय? चाक. ह्या चक्राला चक्रवर्ती म्हणजे ज्ञानाला चक्राची उपमा दिली बरं काय. ज्ञान म्हणजे काय? चक्र आहे. चक्र म्हणजे कसं फिरणार असतं, आणि ह्या फिरणाऱ्या चक्राला वरती म्हणजे त्याचा आधार आहे. आधार ह्या ज्ञानाचं जे चक्र फिरतंय ह्या देशामध्ये किंवा जगामध्ये, हे जे ज्ञानाचं चक्र आहे फिरतंय, ह्या चक्राचा आधार जर कोणी असतात तर ते माझे ज्ञानोबराय आहेत. विठाला विठाला. देवाने उपमा दिलेली आहे ओ चक्रवर्ती. हा ऐके ज्ञान चक्रवर्ती, ऐके ज्ञान चक्रवर्ती,
सामान्याच्या मुखातले शब्द नाहीत, साक्षात भगवान श्री पंढरीनाथाच्या मुखातले शब्द आहेत. काय म्हणतात भगवान परमात्मा ऐका. ऐके ज्ञान चक्रवर्ती तू तव ज्ञानाची मूर्ती परी पुसस जे ते कळली मज. साक्षात भगवान पंढरीनाथाने ही उपमा दिलेली आहे की ऐके ज्ञान चक्रवर्ती. चक्रवर्ती ज्ञानोबा आहेत, ज्ञानी यांचे राजे आहेत. ऐका, भगवान परमात्म्याने पहिल्यांदा ज्ञान कोणाला सांगितलं? कुणाला सांगितलं तर सूर्याला सांगितलं. बघा, इमं विवस्वते योगम गीतेमध्ये श्लोक आलेला आहे. त्याच्या खालच्या सगळ्या ओव्या बघून घ्या. पहिल्यांदा भगवान परमात्म्याने जे ज्ञान वसुदेवाला सांगितलं नाही, देवकीला सांगितलं नाही, ते अर्जुनाला गीतेमध्ये सांगितलं. पण गीतेमध्ये अर्जुनाला सांगत असताना भगवान परमात्मा म्हणतात, अर्जुना तुझ्या आधी सुद्धा मी हे ज्ञान कुणाला तरी सांगितलेलं आहे. अर्जुन म्हणतो, देवा कुणाला सांगितलं बरं? सांगितलं की मी सूर्याला सांगितलं. सूर्याला सांगितलं, पण सूर्य महाराजाला ज्यावेळेस ज्ञान सांगितलं की सूर्यानं विचार केला की आपल्याकडे ज्ञान ठेवून काय करायचं. खरी गरज ज्ञानाची कुणाला आहे तर माणसाला आहे. आणि ज्ञान कळतं कुणाला? माणसालाच कळतं. माणसाला कळतं ज्ञान. मला सांगा, कीर्तनाला यावं हे ज्ञान कुत्र्याला कळतं का माणसाला कळतं? बरं, जाऊ द्या. कीर्तनात कीर्तनाला जावं, कुठं सत्याला जावं, दान करावं, दान धर्म करावा, नामस्मरण करावं, हे ज्ञान गाढवाला कळतं का माणसाला कळतं? हा, माणसाला कळतं. म्हणून सूर्यानं विचार केला, बाबा माणसा वाचून हे ज्ञान कोणाला कळणार नाही. कारण का? अनिक हे ज्ञान की बाबा जर आपण पशु पक्षाला कुणाला ज्ञान सांगितलं तर त्यांना कळणार नाही. अहो, बैलाला किती सांगितलं हरिपाठ म्हणा म्हणजे ते हरिपाठ म्हणेल म्हणणार नाही. मला कारण का? त्या देहामध्ये ह्याचा उपयोग नाही. याची देही घडे देवाचे भजन आणि कहे ज्ञान नाही कोठे. चला, सूर्याने ते ज्ञान मनू महाराजांना सांगितलं. म्हणून उपदेशले नाही, म्हणून महाराजांना स्वतः त्याचं अनुष्ठान केलं आणि ते इक्ष्वाकुवा नावाच्या राजाला सांगितलं. इक्ष्वाकुवानं काय विचार केला, जाऊ द्या म्हणले, आपण हे ठेवण्यापेक्षा गरीबा लोकांना ह्याचा उपयोग होईल. म्हणून ते ज्ञान ते गरीब लोकांमध्ये, कवी लोकांमध्ये वाटून गेले. कवी लोकांनी काय केलं, कवी लोकांनी पुन्हा महाराज कवी लोकांनी थोडा कमी जास्तपणा केला. म्हणले हे ज्ञान आपण असं येण्यापेक्षा काय करू म्हणले, किरकोळ 500-500 रुपयामध्ये क्लास जर घेतला आपण, हा बघा 500 रुपये महिन्याला ठेवून 10-15 लेकराचा क्लास घेण्यापेक्षा, गोविंद महाराज तुम्हाला जर एखादा माणूस म्हणला मी तुम्हाला 10,000 रुपये देतो, तुम्हाला महिनाभर शिकवा, तुम्ही काय करता? त्या 30-35 लेकराला शिकिता, तुम्ही दोघायला म्हणता
10,000 रुपये जर एखादा माणूस महिन्याला तुम्हाला मृदंग शिकवायला देऊ लागला तर तुम्ही तिकडे जाता ना महाराज. तसंच झालं महाराज. त्या कवीश्वरांनी काय केलं, राजे लोकांना हे ज्ञान शिकवलं. आता राजे म्हणल्यावर काय महाराज, ते आधीच लोक आळशी, त्यांनी हे ज्ञान कुणालाच दिलं नाही. हे ज्ञान लोप पावलं म्हणून जे ज्ञान ज्या वेळेस लोप पावलं त्यावेळेस ज्ञानोबरायांचा अवतार झाला. लोपले ज्ञान त्यावेळेस भगवान परमात्म्याने पुन्हा अवतार घेतला की अरे हे ज्ञान लोप पावलं. अवतार पांडुरंग. बघा, पांडुरंगाचा अवतार भगवान परमात्म्याने धरला. भगवान श्रीकृष्णाचा अवतार झाला. ज्ञान लोप पावलं. मग काय केलं, पुन्हा ज्ञान लोप पावल्यानंतर हे ज्ञान भगवान शंकराकडे गेलं. मला पहिल्यांदा कोणी, भगवान शंकरापासून दुसरी परंपरा. बरं का, ही पहिली झाली, आता दुसरी परंपरा. भगवान शंकराला पार्वती मातेनं सारखं म्हणायचं की अहो मला ज्ञान सांगा. भगवान शंकर म्हणायचे अगं ते ज्ञान म्हणजे काय ह्या साध्या गोष्टी आहेत का महाराज, हा मला सांगा. परमार्थ नव्हे लेकुराच्या गोष्टी. आता इथं कीर्तनात बसल्या बसल्या आपल्याला महाराजांना 2-4 ओव्या सांगितल्या किंवा एखादा भगवद्गीतेचा श्लोक सांगितला, माणसं म्हणतात लईच अवघड बोलू लागले बा महाराज, आपल्या डोसकावूनच गेलो म्हणतात. बरं म्हणत नाही, 2 पायाच्या मधून गेलं. ऐका, जरासं काय अवघड सांगायला लागलं, महाराज म्हणले ना अवघड कोणी न करी सांगता सुलभ बहुता गोड वाटे, विनोदाची कटा गोड वाटे. विनोद सांगितले म्हणजे माणसाला बरं वाटतं. ज्ञान कोण आहे का, पार्वतीला भगवान शंकर म्हणायचे अगं राहू दे परत सांगू नंतर सांगू महाराज. पण ते सारखेच सांगतो म्हणल्यावर पार्वतीने काय करायचं, जेवाय बसले की महाराज टोमने जायचं. होय हो काय झालं, तुम्ही म्हणला होता ना सांगतो. एक दिवशी महाराज भगवान शंकर म्हणले बरं सांगतो, जाऊ दे. महाराज हे ज्ञान सांगण्याकरता पार्वतीला शिरसिंधूच्या परिसरामध्ये ज्ञानोबा म्हणतात. शिरसिंधूच्या परिसरी शक्तीच्या कर्णकुहरी नेनो कै त्रिपुरारी सांगितले. बघा, शिरसिंधूच्या परीक्षणास नेल्यानंतर शक्तीच्या कर्णकुहरी म्हणजे पार्वती मातेच्या कानाजवळ भगवान परमात्मा हे ज्ञान सांगू लागले. महाराज ज्ञान पचवणं सोपं आहे का आता, मी आताच सांगितलं. जरासं महाराजांना ज्ञानाचा विषय काढला की झोप लागते, तसंच पार्वतीला झोप लागली. पण आता हे ज्ञान भगवान शंकर सांगायले, समाधीस्थ होऊन सांगायले, पार्वती माता ऐकता ऐकता झोप लागली. आता ते हुंकार कोणी द्यावं. मग भगवान विष्णूला वाटलं की हे बरोबर नाही, आता जर हे ज्ञान गेलं तर पुन्हा कसं, म्हणून माशाचं रूप घेतलं, पटकन समुद्रामध्ये आले आणि हुंकार देऊ लागले. ज्यावेळेस ही कथा सांगणं झाल्यानंतर, ज्ञान सांगणं झाल्यानंतर भगवान शंकरांनी डोळे उघडले तर हे झोपल्या होत्या. हा म्हणले एवढं ज्ञान मी सांगितलं आतापर्यंत, बरं जाऊ द्या म्हणले, हिला झोप लागली मग ती हु कोण करीत होतं. मग बघा, मग कळालं की अरे हे माशानं ऐकले ज्ञान. हे कोण ऐकलं होतं, मच्छिंद्रनाथानं ऐकलं होतं. पण कसं ऐकलं होतं, आदिनाथ उमा बीज प्रगटले आणि मच्छिंद्रा लादले सहज स्थिती. वास्तविक पाहता तांबे महाराज ज्ञान मिळवायचं म्हणल्यावर काहीतरी सेवा करावं लागते. तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानिनस्तत्व समदर्शन. तनु मनु जीवे चरणाशी लागावे, अगरवता करावे दास्य सकळ. अहो दास व्हावं लागते, सेवा करावं लागते, तेव्हा कुठं ज्ञान मिळवावं लागते. एवढं गोविंद महाराज आपण ज्ञान मिळवलं. मला सांगा, आपण बोबडे काकाच्या संस्थेमध्ये आपल्याला घर सोडून राहावं लागलं का नाही. बघा, मी रोजच पळून जात होतो, विचारात येईल जात होतो का नाही महाराज. 12 वाजता गाडी होती पूर्ण, रोज शाळेमधून याचा नीट पिंगळला जायचा. 4 वाजता गाडी होती, पुन्हा वापस पूर्ण यायचा. होतो का नाही महाराज. एक दिवशी मला होत्या मोतीराम महाराज हे होते हो, ते गोविंदराव महाराज, ते गोविंदराव ह्याचं आवईचं. मोतीरामनं मला त्या गोविंदरावनं मागं बघितलं. मला काय गोविंदराव ना, गंगाधर महाराजांना मला त्या संस्थेच्या मागं बघितलं आणि एकदा जे टप्पू लावले का नाही. त्या काका पडले होते बघा त्यावेळेस.
महाराज ज्ञान मिळवायचं म्हणलं की 10-10 वर्ष 15-15 वर्ष घर सोडून जावं लागतं, सेवा करावं लागते गुरुची, त्यावेळेस ज्ञान भेटते. ज्ञान फुकट मिळत नाही. मग ऐका, पण मच्छिंद्रा लादले सहज स्थिती. बापा भगवान विष्णूनं माशाच्या पोटामध्ये ते प्रवेश केला, ते ज्ञान ऐकलं, पण ते सहज स्थिती लागलं. महाराज आता सहज ज्ञान जर मिळालं तर ते पचत बी नसते बरं का. मग भगवान विष्णूला वाटलं की आपल्याला जर हे सहजच मिळाले, मग आपल्याला सहज मिळाले म्हणून आपण सुद्धा सहजच कुणाला देऊन टाकू. म्हणजे आपण सुद्धा जे भेटेन त्याला कुणाला द्यायचं, कुणाला द्यायचं. पुन्हा भगवान शंकराचा अवतार. मच्छिंद्राने बोध गोरक्षासी केला. गोरक्षनाथाला ते ज्ञान दिलं. बरं, गोरक्षासी केला, गोरक्ष ओळला गहिनी प्रती. काय झालं, गोरक्षनाथाने ते ज्ञान घेतलं. आता गोरक्षनाथ म्हणजे भगवान शंकराचा अवतार. गोरक्षनाथाने ते ज्ञान घेतलं. बघा 4-5 पावलं पुढे चालले और म्हणले हे ज्ञान आपण ह्यांना पहिल्यांदा ह्याने सहज भेटलं, आपल्याला सुद्धा ह्याने सहज देऊन टाकलं. हा, एक काम करू म्हणले, आपण परत एकदा हे ज्ञान देऊन बघू. म्हणून 4-5 पावलं पुढे गेलेले गोरक्षनाथ गोरक्ष वळला गहिनी प्रती. पुन्हा त्या गहिनीनाथाला ते ज्ञान दिलं. आणि गहिनीनाथ म्हणजे कोण, भगवान विष्णू. हा, विष्णूचा गहिनी प्रसादे निवृत्ती दातार. आता ऐका, जसं त्यांना सुद्धा वळून आणून ज्ञान दिलं होतं, तसं निवृत्तीनाथाला सुद्धा त्या ब्रह्मगिरीच्या पर्वतावर महाराज वाघाचं ते रूप घेऊन हे काय करून म्हणा, त्यांना सुद्धा पळत जाऊन त्या ठिकाणी वळून आणलं त्या गुफेमध्ये आणि निवृत्तीनाथाला ते ज्ञान दिलं. निवृत्तीनाथाला ते ज्ञान दिल्यानंतर बघितलं, निवृत्तीनाथ महाराज म्हणजे सदाशिवाचा अवतार. महादेवानी सांगितलं पहिल्यांदा मी ज्ञान ह्यांना दिलं, सहज दिलं, त्यांनी बी ते सहज दिलं. बरं, हे असं कवर चालायचं म्हणले आता. हा भगवान विष्णूंनी विचार केला की बस, ज्ञानोबारायांच्या हातात ते ज्ञान दिल्यावर सांगितलं की बस आता ही परंपरा नको. ज्ञानोबारायांनी त्याचा महाराज विस्तार केला. एक गुरु एक शिष्य ही परंपरा मोडून टाकली आणि सर्वसामान्यासाठी हे ज्ञान उपलब्ध करून दिलं. प्रगट गुह्य बोले विश्व ब्रह्मा, प्रगट गुह्य बोले विश्व ब्रह्मा महाराज हे ज्ञान. एक गुरु एक शिष्य परंपरा ज्ञानोबारायांनी मोडली आणि तुमच्या आमच्या सर्वसामान्य करता महाराज ह्या ज्ञानाचा अधिकार केला. कोणी ज्ञानाचा अधिकारी आहे महाराज, मला सांगा. ज्ञानेश्वरी कुणाला वाचायला बंधन आहे का? किती बसलेत तांबे महाराज आपल्या गावात ज्ञानेश्वरी पारायणाला? 5 माणसं बसलीत. बघा, बंधन जर असलं असतं तर एक बी बसला नसता, पण बंधन ज्ञानेश्वरी वाचायला कुणालाच नाही म्हणून या ठिकाणी 5 बसलेत. अहो 5 म्हणजे लय झाले महाराज. तुमचं इतकुसं गाव नाही, मला कमाल वाटायली. 5 लोक ज्ञानेश्वरीला वाचायला बसले, 5 माणसं. नाही खरं आहे महाराज, आमचं गाव किती मोठं आहे. येऊन बघा, आमच्या गावात 3च माणसं आहेत पारायला. आता सप्ताह चालू आहे तुम्हाला बघायला. 5 म्हणजे तुमच्या गावाच्या मनानं लय झाले असं म्हणणार नाही. पुढच्या वरी जरा जास्त बसा की महाराज. काय आहे अहो, सप्ताह म्हणजे काय? हा बघा, हे कीर्तनकार हे. खरं सांगू का तांबे महाराज, आपल्याला आता ह्याच्यात जास्त गोडी राहिली नाही बघा कीर्तनात. ह्याच्यात खरं सांगू का, पारायण हे सप्त्याचा आता मुख्य हेतू राहायला पाहिजे. कारण आता आजच्या काळामध्ये खरं पुण्य जर कुठं असेल तर मला तर वाटतंय व तिथं असेल. कारण काय, कीर्तनकार महाराज असे निघाले. आता जे महाराज लोक मला सांगा ठरवून येतात महाराज, एवढं तुकोबाराने गात्यात त्यांच्यासाठी हे लिहिलंय, एवढं असं आहे, पाप आहे, तसं आहे, तसं आहे. तशा पापी महाराजांचे आपण कीर्तन ऐकल्यावर आपल्याला पुण्य लागन. बरं, देणाराही नरकात जाणार म्हणजे घेणाराही नरकात जाणार. मग मला सांगा, अशा माणसाची कीर्तन ऐकून आपल्याला पुण्य लागन तर मला तर काय वाटत नाही. मग खरं पुण्य महाराज हे विना घेण्यामध्ये आहे.
प्रत्येकानं विना घेण्यासाठी तळमळ केली पाहिजे महाराज, की मला 1 तास तरी जीव ह्या सप्ताहामध्ये मला विण्याची सेवा मिळावी. ही खरी सेवा आहे. विण्याची खरी सेवा आहे, पंक्तीची खरी सेवा आहे. अन्नदान करा, विण्याची सेवा करा, पारायण करा, गाथ्याचं पारायण करा, ज्ञानेश्वरीचं पारायण करा. ही खऱ्या अर्थानं काय सेवा आहे. विठाला विठाला विठाला. अजून तरी आपल्या इकडे ही चांगली परंपरा आहे. काही काही गावांना आम्हाला आता बघायला भेटायले माणसं पैसे लावून विना पाऱ्याला आणायले. तो मग गाव का नुसतं खालाच आहे का, कधी कधी प्रश्नच पडते मला. आणि खरं सांगा महाराज, आपण आळंदीच्या भागामध्ये राहिलेलो आहेत. आळंदीच्या भागामध्ये तर ते पैसे दिल्याशिवाय विणे पार येत नाही. आळंदीचे अशी बारकाली पोरं घेऊन जायचे, याला 2-4 हजार द्यायचे, मस्त ह्याच्याकडून 2-2 घंटे पारा करून घ्यायचा. गावातला एक माणूस येत नाही. असा सप्ताह म्हणजे काय, गावाचं मुख्य काम म्हणजे काय तर सप्त्यामध्ये सेवा करणं. आणि मूळ सेवा म्हणजे महाराज म्हणते सेवा ते आवडी उच्चारावे नाम भेदाभेद काम सारुनिया. सेवा ते आवडी उच्चारावे. खरी सेवा ही आहे की या ठिकाणी 1 तास विना घेऊन जर तुम्ही नामस्मरण केलं तर ही सप्त्यातली दादा हो सगळ्यात मोठी सेवा आहे, सगळ्यात मोठी. विठाला विठाला. ज्ञानोपारायणने हे ज्ञान सर्वसामान्यासाठी देऊन टाकलं महाराज. कुणीही अधिकारी आहे ज्ञानाचा, कुणीही ज्ञानेश्वरी वाचा, ते सर्व ज्ञान ज्ञानेश्वरी मध्ये घातलं. ज्ञानेश्वरी वाचून ज्ञानी गाथा वाचा, नामस्मरण करा, हे ज्ञान सगळ्यासाठी खुलं केलं. म्हणून ज्ञानियांचा राजा गुरु महाराज म्हणती ज्ञानदेव तुम्हाईसे. म्हणून बघा ज्ञानोपाराय ज्ञानियांचे राजे आहेत गुरु महाराज. हे जे गुरु लोक आहेत सामान्य गुरु का आता भलते गुरु झाले बाबा गाव काय सांगा. 1.25 रुपया दिला माया गुरु केला. गुरुला कमी नाही, शिष्याला कमी नाही. मला खरे जर गुरु कोणता असतात ऐका, ज्ञानदेव गुरु ज्ञानदेव ज्ञानदेव गुरु उतरिल पैल पारू ज्ञानदेव उतरिल पैल पारू ज्ञानदेव ज्ञानदेव गुरु ज्ञानदेव काळामध्ये महाराज ज्ञानोबाराय तुकोबाराय श्रेष्ठ, ह्यांच्यापेक्षा श्रेष्ठ कोण आहे गुरु मला सांगा. हा अहो सद्गुरु मोतीराम महाराज, गुरुवरे मारुती महाराज गेले महाराज ही माणसं, पण आजही ह्यांची कीर्ती जगामध्ये शिल्लक राहिली. कशामुळं? ह्यांच्यासारखी पुन्हा गुरु होऊ नये. ज्यांनी ह्याला गुरु केले, सद्गुरु मोठे महाराज असतील, मोतीराम महाराज असतील, काय महाराज ते माणसं बघा, त्यांची काहीतरी वेगळीच अलग झलक आहे बरं काय. तांबे महाराज आज सुद्धा आपला भाग जो पाठांतराने ह्यांनी ओळखला जातो, शिष्य आहेत महाराज. बस असे गुरु असाव, ब्रह्मज्ञानी असाव, ज्ञानी असाव, असे नामधारक गुरु असाव. गुरु करायचे महाराज कोण ते नाही गमत. चिंदरनाथ गोरखनाथ बाबा काय बाबा निघाले पोटाकड आहे की असे गुरु करायचे. गुरु महाराज गुरु करो जान के, काय पाणी पिओ छान के, गुरु करो जान के, गुरु पहचान के. हा विचार करून गुरु करा गड्या. आणि खरं सांगू का, जर गुरु भेटत नसेल तर खरं गुरु मानायचं असेल तर ज्ञानोबारायांना गुरु माना, ज्ञानेश्वरीलाच गुरु माना. अहो काय ज्ञान नाही ज्ञानेश्वरीमध्ये, काय नाही गाथ्यामध्ये. गाथा तुमचा खऱ्या अर्थानं माथा सुधारवण्यासाठी जगद्गुरु तुकोबारायांनी नेलाय. डोळस भक्ती करतात ज्ञानोबारायांनी, तुकोबारायांनी हे गाथा लिहिलाय बघा. डोळस भक्ती करावी. कारण का, आपण जी भक्ती करतो ही अज्ञानाची भक्ती आहे. अज्ञानाची भक्ती इच्छिती संपत्ती. काय होतं, एकदा ज्ञानेश्वरी आपल्याला वाचली किंवा घंटाभर नामस्मरण केलं की आपल्याला वाटतं आपल्याला सगळ्यात जास्त आपली अशी भक्ती आहे अज्ञानाची. अशी अज्ञानाची भक्ती करून आपला फायदा होणार नाही. ज्ञानोबाराय तुकोबाराय सांगतात, डोळस भक्ती करायची असली तर तुम्हाला गाथा वाचल्याशिवाय पर्याय नाही गड्या. कारण का, कीर्तन ऐकून तुम्ही आता पांढरे झाले आणि कीर्तनकार आता पांढरे होत आले. कीर्तन ऐकून माणसाला फरक पडणार. पहिली गोष्ट याचं एकमेव कारण आहे, सांगणारे धोरणात राहिले नाही तर ऐकणारे कुठून सुधारतात महाराज. म्हणून सुधारण्यासाठी आपल्याला आम्हाला एकच पर्याय ते म्हणजे जगद्गुरु तुकोबारायांचा गाथा, ज्ञानोबारायांची ज्ञानेश्वरी. विठाला विठाला.
मज पामर आहे काय थोरपण पायीची वाहन पायीवरी ज्ञानोबर आहे। अहो मी पामर आहे, मज पामर आहे आणि तुम्ही माझ्यासारख्या पामर माणसाला एवढा मोठेपणा देता। काय थोरपण पायीची वाहन पायी बरी माऊली, पायातली वाहनं पायातच चांगली दिसतात, ती डोक्यावर घेऊ नका असं जगद्गुरु तुकोबाराय सांगतात। आणि अभंगाच्या तिसऱ्या चरणात सांगतात ब्रह्माजी कदे ब्रह्मादिक जेथे तुम्हा ओळगणे इतर तुळणे काय पुढे। जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात ब्रह्मादिक देव सुद्धा तुमचे त्या ठिकाणी ब्रह्मादिक त्यांची वंदिती पायवणी नाम घेता वदनी दोष जाती। ब्रह्मदेव सुद्धा तुमच्या सारख्यांच्या चरणावर लोळण घालतो, तर इतरांची काय कथा आहे। ब्रह्मादिक जेथे तुम्हा ओळगणे इतर तुळणे काय पुढे। महाराज बाकीच्यांची काय कथा आहे, ज्ञानोबाराय पुढे ब्रह्मादिक त्यांची वंदिती पायवणी। ऐका, ज्ञानोबारायांचे चरण तीर्थ ब्रह्मदेवाने घेतले। कसं घेतलं ऐका, ब्रह्मदेवाच्या हातून खूप मोठा दोष घडला महाराज। काय, आपुलीच कन्या देखुनी गोरटी ब्रह्मा धावी तियेचे पाटी। जाऊ द्या, वेदार्थाचा गोवा कन्या विलास वेदे नाही ऐसे सांगितले। काय असतंय, एखाद्या लहान माणसाकडून एखादी चूक झाली तांबे महाराज तर एवढं काय होत नाही, पण मोठ्या माणसाकडून जर चूक झाली तर त्याचा असर लई होत असतो महाराज। समाजावर त्याचा असर पडत असतो। नाही तर तो ज्या क्षेत्रामध्ये आहे त्या क्षेत्रावर सुद्धा त्याचा खूप मोठा असर पडत असतो। खूप मोठ्या माणसाच्या चुका खूप महागात पडत असतात। मला सांगा, सायकल चालवणारा माणूस सायकल वरून पडला, किती रुपयाचं नुकसान होईल महाराज? किती रुपयाचं नुकसान होईल? 100-500 रुपये धरा की काय फुटलं तर टाकता येईल, त्याला काय लागलं 100-200 700-800 रुपयाचे नुकसान होईल। सायकलवाला जर पडला, सायकलवाला चालवताना त्याच्याकडून चूक घडली, सायकलवाला पडला तर 700-800 रुपयाचं नुकसान होईल। ही चूक जर विमान चालवणाऱ्याने केली तर किती रुपयाचं नुकसान होईल, काय अंदाज आहे का? विमानामध्ये बसणारी माणसं साधी असतात का? मला सांगा, 200 रुपयावर येणारा माणूस महाराज विमानात
जाते का? नाही जात. मला सांगा, सायकल चालवणाऱ्यानं चूक केली तर नुकसान होणार नाही, पण तीच चूक जर विमान चालवणाऱ्यानं केली तर खूप मोठं नुकसान होतं महाराज, खूप मोठा, कारण त्याचा असर होत असतो. तसं मोठ्या माणसानं चूक केली की ह्याचा परिणाम समाजाला भोगावा लागत असतो. म्हणून ब्रह्मदेवाच्या हातानं चूक घडली, ब्रह्मदेवाच्या हातानं चूक घडली. बरं घडली, आता काय प्रायश्चित्त? सांगितलं की बस संतांचं तीर्थ, संतांच्या पायाचं तीर्थ घेतलं की तुमचा दोष मुक्त होईल. मग काय करावं? मग ब्रह्मदेवाने विचार केला, संतांच्या पायाचं तीर्थ घ्यायचं म्हणल्यावर काय करावं लागेल? मृत्यू लोकांत जावं लागेल, वारकरी व्हावं लागेल आणि वारकरी होऊन घ्यावं लागेल. मग काय झालं? ब्रह्मा सोपान तो झाला, भक्तानंद वर्तला. ब्रह्मदेवानं साक्षात सोपान काकाचं रूप घेतलं महाराज. सोपान काकाचं रूप घेतलं. ज्यावेळेस ज्ञानोबराय समाधिस्थ होऊ लागले, समाधिस्थ होत असताना महाराज ज्ञानोबरायांचा अभिषेक साक्षात देवानी केला, सर्व संतांनी केला. त्यावेळेस सोपान काकांनी सुद्धा ज्ञानोबरायांचे चरण धुतले महाराज. आणि त्या चरण धुतलेलं जर पाणी स्वतः आपण काय केलं? प्राशन केला. सोपानही तीर्थ भक्षित, समाधीच्या अभंगात आहे. सोपान काकांना सुद्धा ते तीर्थ प्राशन केलं. सोपान काका कोण होते? ब्रह्मदेव होते. आणि त्यावेळेस तो दोष त्या ठिकाणी काय झाला? मुक्त झाला. सोपान देव ज्या वेळेस तीर्थ पेत होते, ते तीर्थ ज्यावेळेस खाली सांडत जात होतं, आणि तेच तीर्थ महाराज साक्षात भगवान शंकराच्या सुद्धा सिद्धेश्वराच्या पिंडीवर जात होतं. म्हणून पायवनी शिवब्रह्मा, साक्षात ब्रह्मदेव आणि साक्षात भगवान शंकर सुद्धा ज्याचं चरण तीर्थ प्राशन करतात ते ज्ञानोबारे आहेत. विठाला विठाला. ब्रह्मादिक जेथे तुम्हा ओळखणे, इतर तुळणे काय पुढे. ब्रह्मादिक आणि महाराज सांगतात, ज्ञानोबराय तुमची युक्ती म्हणजे साक्षात त्याची खोली आतापर्यंत कुणालाच कळली नाही. अभंगाचं शेवट. तुका म्हणे युक्तीची या खोली, तुका म्हणे युक्तीची या
युक्तीची या खोली म्हणून ठेविली पाय डोई. ज्ञानोबरायांना तुकोबराय म्हणतात, महाराज माऊली काय तुमची युक्ती आहे तिची खोली अजूनपर्यंत कुणाला कळली नाही. काय महाराज ज्ञानेश्वरी मध्ये ज्ञानोबरायांच्या युक्त्या पाहायला मिळतात. कधीतरी ज्ञानेश्वर वाचा बघा. एक श्लोक आहे गीतेमध्ये, येदेदाचरती श्रेष्ठ तत्तदेवे तरोजना सयत प्रमाणम कुरुते लोकास्तदनुवर्तते. हा श्लोक भगवान परमात्म्याने गीतेमध्ये लिहिला. ह्या श्लोकाचे अक्षर बाबा कमीत कमी 39 ते 40 आहेत बरं काय. ह्या श्लोकाखाली ज्ञानोबरायाने ओविलेली, एथ वडील जे जे करती तया नाम धर्म ठेविती येर तेची अनुष्ठिती सामान्य सकळ. ह्या श्लोकाच्या अक्षर मोजून बघा आणि ह्या ओळीचे अक्षर मोजून बघा. महाराज काही भगवान परमात्म्याचं मनोगत ज्ञानोबरायाने अगदी थोडक्यात मांडलं. महाराज एकच ओविलेली त्या श्लोकाखालची, ते बी त्या श्लोकापेक्षा अक्षर त्यात कमी आहेत. आणि काही श्लोकाखाली ज्ञानोबरायांनी 400 ओव्या. मला 200 ओव्या फक्त गुरु ह्या पदावरच बोललेले आहेत. एवढी मोठी युक्ती आहे. म्हणून तुकोबराय म्हणतात, तुका म्हणे नेनो युक्तीची या खोली आणि म्हणून ठेविली पाय डोई. म्हणून ठेविली का, तुमची युक्ती आतापर्यंत कोणाला कळली नाही. तुम्ही ज्ञानी यांचे राजे आहेत म्हणून ब्रह्मादिक तुम्हाला लोटांगण येतात म्हणून ठेविली पाय डोई. विढोबार झालेली सेवा सद्गुरु मोतीराम महाराज, गुरुरी मारुती महाराज हनुमंतरायाच्या चरणी समर्पित करून या ठिकाणी सेवेला पूर्णविराम. सर्व भजनी मंडळींनी, गुणीजन मंडळींनी, श्रोते मंडळींनी अतिशय चांगल्या प्रकारे साथ केली. महाराज सर्व आमचे माधव महाराज काळपांडे यांच्या संस्थेतले सर्व विद्यार्थी, गुणीजन विद्यार्थी आमच्या सोबत आलेले, भागवत महाराज, सर्व गायनाचार्य, मृदंगाचार्य, सुंदर अशी साऊंड सिस्टीम, सर्वांच्या चरणावर नतमस्तक होतो आणि ही सेवा समर्पित करून ठेवतो. तुका म्हणे नेनो युक्तीची या खोली, तुका म्हणे नेनो युक्तीची या खोली, तुका म्हणे नेनो युक्तीची या खोली, तुका म्हणे नेनो युक्तीची या खोली. म्हणून ठेविली पाय डोई, म्हणून ठेविली पाय डोई. मज पावला काय
पायी वाहन जरा क्षमा अपराध